मातीचे प्रकार आहेत आपले. माती आपली खराब झालेली आहे आता सध्याच्या कंडिशन. जसं आपण पहिले जैविक शेती करत होतो, माती नरम होती. जे दोन फळी बैलाने आणि दोन बैलांनी नांगरल्या जात होती. आज ट्रॅक्टरनी पण शेती आपली नांगरल्या जात नाही. जसं आपली शेती खराब झालेली आहे, त्याचं कारण असं आहे की आपल्या शेतीमध्ये आपण रासायनिक खताचा वापर भरपूर केलेला आहे. पहिले आपण शेणखत वापरत होतो, बैलाच्या साहाय्याने आपली शेती नांगरल्या जात होती. आता नांगरल्या जात नाही, ट्रॅक्टरमुळे सुद्धा नांगरल्या जात नाही. त्याचं कारण रासायनिक खत आहे. रासायनिक खताचा आविष्कार असा झालेला आहे की बॉम्ब तयार करायचा होता, पण तो बॉम्ब तयार न झाल्यामुळे त्याचा अपभ्रंश झाला आणि त्याचं रासायनिक खत तयार झालं. त्याचा उपयोग शेतकऱ्याला करावा लागणार आहे. पहिले सुरुवात ज्यावेळेस शेतकऱ्यांनी केली त्यावेळेस फक्त 1-5 किलोची शिपराईस होती. आज आपण कोणत्याचे कोणते आणत आहोत आणि शेतामध्ये आपल्याला टाकत आहोत. त्याच्यामुळे शेतीचे दुष्परिणाम होत आहेत. त्याचेच आरोग्यावर खूप मोठे दुष्परिणाम होत आहेत. कॅन्सर जो होत आहे हा रासायनिक खत आणि कीटकनाशकामुळेच होत आहे. शेतीवर आपल्याला लक्ष देत असताना एक महत्वाचं असं आहे की जैविककडे वळावं लागेल. शेतकरी जैविककडे वळायला तयार नाही, त्याला कन्वर्ट करावं लागेल. शेती जैविक करतो म्हटलं जीवामृत तयार करणे, टाकणे आणि हे जर प्रोसेस करतो म्हटलं शेतकऱ्याने तर शेतकरी खूप हैराण होत आहे. आणि हे झाल्यानंतरही शेतीत रिझल्ट येईल की नाही याची गॅरंटी नाही. पण धन्वंतरी ही कशी कंपनी मिळाली आपल्याला की त्याच्यामध्ये आपण RBS 76 वापरून 100% उत्पन्न वाढवू शकतो. जिथं आपल्याला 10 क्विंटल सोयाबीन व्हायचं आहे तिथं 15 क्विंटल होऊ शकते. तिथं आपल्याला 8 क्विंटल तूर व्हायचे आहे तिथं 12 क्विंटल होऊ शकते. कारण 1.5 पट उत्पन्न वाढवायचं काम धन्वंतरीने केलेलं आहे. RBS 76 जे आहे आपण ते काम करत आहे. आणि जमिनीचा जो pH आहे, मातीचा पाण्याचा pH हा पण खूप बदललेला आहे. पहिले जो pH होता तो जाग्यावर होता. सेंद्रिय कर्ब खूप कमी झालेला. सेंद्रिय कर्ब वाढला पाहिजे. सेंद्रिय कर्ब जर वाढला तर शेती पिकेल, नाही तर पिकणारच नाही. हा एक प्रश्न शास्त्रज्ञांकडे आहे. असं हे खनिज दाखवलेले आहेत. इथं पाणी आहे, माती आहे, सेंद्रिय कर्ब आहे, पाणी आहे, खनिज आहे, हवा आहे. खेळती हवा राहिली नाही आहे, जमीन ब्लॉक झालेली आहे. जसं आपण 50 किलो खत जर टाकलं ते डेव्हलप होऊन त्याच्यात हवा खेळती राहील. पण जर 50 किलो रासायनिक खत टाकलं तर त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असा होते की आता 5 किलो पीक उचलते आणि 45 किलो जमिनीमध्ये जाऊन फिक्स होते. ते फिक्स झाल्यामुळे जमीन खराब होत आहे. पाण्याचा pH आपला 6.5 ते 7.5 पाहिजे आहे, पण हा कुठंच आम्हाला पाहायला मिळालेला नाही. धन्वंतरी कंपनीने आपल्याला लिटमस पेपरवर पाण्याचा pH चेक करायला शिकवलेला आहे. तसं लिटमस पेपरवर आपण पाण्याचा pH चेक करतो आहे तर कुठंच आम्हाला तो नॉर्मल सापडलेला नाही. फक्त एक अंजनगाव जवळ एक कोळगाव पण आहे, तिथं फक्त पाण्याचा pH नॉर्मल सापडलेला आहे. बाकी कुठंच पाण्याचा pH नॉर्मल नाही. पाणीही जमिनीला जास्त दिला गेला त्याच्यामुळेही प्रॉब्लेम होत आहे. जीवन चक्र होतं यांचं. सर्व मित्रकीड होती, मित्रकीड आनंदी राहू आणि कीटकांचा विश्वास राहू. पण आता तसं आलेलं नाहीये. कारण आपण रासायनिकामुळे मित्रकीडही मारत आहोत. जसं कीटकनाशक फवारत आहोत रासायनिकचे, त्याच्यात आपले शत्रू तर मारत आहोत पण मित्र पण आपण मारून टाकत आहोत. हे रसशोषित कीटक आहेत. हे ट्रॅपमुळे आपल्या भरपूर मध्ये कव्हर होतात. हे पानाचे याच्यातले अळ्या आहेत, ह्या अळ्या मारायच्या याच्यात आपण मित्रकीड पण मारून टाकला. हे मित्रकीड आहे आपली. हे मित्रकीड माहीतच नाही आपल्याला शेतकऱ्याला. हे मित्रकीड जर जगली तर हेच त्या शत्रू पिढीला खाऊन टाकते. जसं पक्षी थांबे होते, पहिले पक्षी येत होते अळ्या खाऊन टाकत होते. आज तसं राहिलेलं नाही. नंतर मधुमक्षिका ज्या वेळेस पृथ्वीवर राहणार नाही त्यानंतर 4 वर्षात माणसाचं आयुष्यच राहणार नाही. हे तितकंच सत्य आहे. त्याचं कारण असं आहे की जसं परागीकरण जर झालं तर पीक होते नाही तर होत नाही. बिजोरीज पहिलं प्रोडक्ट आहे कंपनीचं, जैविक प्रोडक्ट आहे आपलं हे. याच्यामुळे उत्पन्नात वाढ होते.
याच्यामध्ये जैविक घटक दिलेले आहेत. 50 मिली एका 4 ते 5 किलो बियाण्यासाठी सांगितलेलं आहे. याचे आरपीएस सोबत खूप जबरदस्त रिझल्ट आपण घेतलेले आहे. आरपीएस 76 लिक्विड मध्ये आपण भरपूर प्रोडक्ट सोबत कॉम्बिनेशन मध्ये पण दिलेलं आहे. जसं पॅरासाइट झालं, त्यानंतर कोराझन झालं, याच्यासोबत दिलेलं आहे. बुरशीनाशकासोबत दिलेलं आहे. त्याचे रिझल्ट आपण जबरदस्त घेतलेले आहे. त्यानंतर एक ग्रॅन्युअल आहे 5 किलोची बॅग, याचे पण जबरदस्त रिझल्ट घेतलेले आहेत. कंपनी सांगते सेंद्रिय कर्ब वाढेल, खरंच वाढलेलं आहे. कंपनीने सांगितलं ते बरोबर सांगितलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला 2 टाली शेणखताची बरोबर 5 किलोची बॅग करणार आहे, हे कंपनीने सांगितलेलं आहे. यावर्षी आपण राऊंडअप बीटी मध्ये हे प्रोडक्ट दिलेलं आहे. तिथं बाजूच्या क्षेत्रामध्ये राऊंडअप बीटी थोडी डाऊन आहे आणि आपण ज्याला प्रोडक्ट दिलेलं आहे तिथं ते राऊंडअप बीटी खरोखरच छान आहे. त्याचे व्हिडिओ पण आपल्याकडे आहे. त्यानंतर बॅक्टोरिच किट आहे, NPK झिंक सल्फर सिलिकॉन मायक्रोरायझा व्हॅम याच्यामध्ये दिलेला आहे. हे बॅक्टोरियच्या किटचे रिझल्ट कुठेही कोणत्याही शेतात कोणत्याही पिकावर जबरदस्त घेतलेले आहेत. याच्यामुळे पिकाची वाढ चांगली होते, रोगप्रतिकार शक्ती वाढते, जमिनीमधून दिल्यामुळे जमिनीतला जो सुपीकता आहे ती वाढते आणि जे आपण 50 किलो खत टाकतो त्यातलं जे 5 किलो पीक उचलते आणि 45 किलो जमिनीमध्ये जाऊन फिक्स होते, त्या फिक्स झालेल्या खताला रिलीज करायचं काम ही किट करते. आणि बुरशीचा जो अटॅक असतो जमिनीमधला, तो बुरशीचा अटॅक पूर्णपणे निघून जातो. याच्यामध्ये जो व्हॅम दिलेला आहे तो व्हॅम बुरशीचा अटॅक पूर्णपणे काढून टाकतो. सॉइल गार्ड, जिथं वावळी उधळी लागते, तूर उधळते, हरभरा उधळते, त्या ठिकाणी याचे रिझल्ट जबरदस्त दिलेले आहेत. ट्रॅप, फॉर्मॅट ट्रॅप आहेत, पांढरे आणि निळे सापळे. पांढरे मावा तुडतुड्यांसाठी काम करतात, फळमाशीच्या पतंगांसाठी, आणि निळे चोरकिळा आणि नागअळीसाठी काम करतात. जसं आपण माझी समजा 3री पिढी आहे, तुमची 2री पिढी आहे, आपण अळी मारायची कोशिश करत आहे, पण अळी आपल्याला मरत नाही. काही केलं तरी अळी मरत नाही. डबल त्याची रजिस्ट्रेशन पॉवर वाढते, डबल ते तयार होते, तिचं कालचक्र सुरूच आहे. पण ट्रॅप जर लावलं त्याच्यावर आळा बसू शकतो. नंतर इम्युनिटी अल्ट्रा, अमावस्येच्या दिवशी जर फवारलं घरात मागीचं दिलं सोडत नाही. अंडी नाशक आहे, याच्यामध्ये करंटचा उग्र वास आहे, त्याच्यामुळे हे जबरदस्त प्रोडक्ट आहे. इतक्या प्रकारच्या किडीवर हे काम करते. पांढरी माशी, पांढरा ढेकूण, अळी, मावा, तुडतुडे अशा सर्व याच्या, करपा, भुरी, याच्या सर्व याच्यावर हे काम करते. क्रॉप गार्ड, रस शोषित किड्यांपासून मुक्ती. निमारिच अल्ट्रा, हुमणीचा प्रकोप यावेळेस खूप वाढलेला आहे. सध्या सोयाबीन मध्ये पण आपल्याला हुमणी यावर्षी बघायला मिळत आहे. ही हुमणीचा पण जबरदस्त रिझल्ट याचे घेतलेले आहेत. प्लॅन गार्ड, बुरशीनाशक आहे, याचे पण जबरदस्त रिझल्ट. फ्रॉड, हे स्वतःच्या घरच्या तुरीमध्ये वापरलेला आहे. 11 क्विंटल तूर आपल्याला एका एकरामध्ये झालेली आहे. फ्रॉड वापरलेला होता आपण त्यावेळेस. तसा साधारण यावेळेस 7-8 पर्यंत लागते, त्याच्यावर लागत नाही. आरपीएस सोबत फ्रॉड वापरलेलं, स्प्राउट रिच पण वापरलेलं होतं. फुटवे चांगले करते. अद्रक, हळद याच्यामध्ये फुटव्यांसाठी जबरदस्त रिझल्ट आहे. मायक्रोरिच, याचे तर जबरदस्त रिझल्ट संत्र्यावर पण घेतलेले आहेत आपण. संत्र्यावर जो पिवळेपणा येते त्याच्यासाठी आपण आरपीएस सोबत दिलेले आहे. याचे जबरदस्त रिझल्ट आहेत. बुरशीनाशक आहे, मग त्याच्यासोबत तुमचं फर्टिलायझर म्हणलं कीटकनाशक चालणार, सेपरेट मारावं लागतं. कॉम्पोस्ट रिच, याच्या भरोशावर आपण बगीचा फोडलेला आहे संत्र्याचा. हे हीट करते जमिनीला, जमिनीमध्ये जेवढे बॅड बॅक्टेरिया आहेत ते सर्व मारून टाकते. जमीन हीट करून ताण बसत नाही, एखाद्या वेळेस पाणी खूप होते, त्याच्यामुळे संत्र्यावर रिझल्ट याचे घेतलेले आहे. प्रोची बॅग आहे, डीएपीला पर्याय. 40 किलोची बॅग आहे, डीएपीला पर्याय. डीएपीचे कंटेन आणि 16 प्रकारचे मायक्रोन्यूट्रन याच्यामध्ये दिलेले आहेत, जे कुठंच कोण्याच खतात आपल्याला पाहायला मिळालेले नाही. स्टिकर आहे, स्टिकरचे पण जबरदस्त रिझल्ट आहे. शेड्यूल आहे याचं, कोण्या पिकाला काय कसं वापरायचं. हे ग्रॅन्युअल, किसानों के लिए वरदान, धन्वंतरी ग्रॅन्युअल. 2 टाली गोबर की बराबरी 5 किलो आरपीएस ग्रॅन्युअल करेगा. शेणखत टाकणं पॉसिबल नाही आज, जनावरच राहिले नाही, त्याच्यामुळे शेणखत भेटणेच नाही. भेटलं तर ते टाकल्यानंतर हुमणीचा त्रास, दोन्ही इकडून शेतकऱ्याचा प्रॉब्लेम झालेला आहे. त्याच्यामुळे आता हे ग्रॅन्युअल जे आहे हे जबरदस्त वरदान ठरणार आहे. संत्र्यासाठी काय काय पाहिजे, शेड्यूल आहे.
केळीसाठी शेड्यूल आहे आपल्याकडे, केळीला काय काय लागणार आहे, तुरीला शेड्यूल आहे, तुरीला काय काय लागणार आहे, कपाशीसाठी शेड्यूल आहे, चण्याचं शेड्यूल आहे, गव्हाचं शेड्यूल आहे, टमाट्याचं शेड्यूल आहे, मिरचीचं शेड्यूल आहे, कांद्याचं शेड्यूल आहे, पेरूचं शेड्यूल आहे, तेलवर्गीय आणि अन्नधान्यासाठी बिजोरी 2 प्रकारचं आहे आपल्याकडे. त्या बॅग मध्ये हे मेन्शन केलेलं आहे 16 प्रकारचे मायक्रोन्यूट्रन कोणते. निसर्ग शेती उपयुक्त शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्त शेतकरी झाला पाहिजे यासाठी ऑर्गॅनिक शेतीचा मित्र म्हणून RPS 76 ला बघितले जाते. RPS 76 हे पांढऱ्या मुळांची वाढ करते, प्रकाश संश्लेषणाची क्रिया वाढवते, कोणत्याही स्टेजला आणि कोणत्याही पिकाला चालते. महत्वाचा घटक आहे त्याच्यामध्ये दिलेले, त्याच्यामुळे ते सर्वात जास्त जबरदस्त काम करते. कोणत्याही पिकाला कधीही दिलं तर त्याचे रिझल्ट 100% येतात म्हणजे येतातच. कोणाला कधी असं झालं नाही की RPS दिलं त्यांनी म्हटलं की रिझल्टच आले नाही, असं कधी घडलं नाही. माझ्यासोबतच नाही, कोणासोबत घडलं. धन्वंतरीचे सर्व उत्पादन वापरूया, भरघोस उत्पादन घेऊया. रासायनिक मुक्त शेती, कर्जमुक्त शेतकरी. शेतकऱ्यांना सेंद्रिय खत लागणारी औषधे सर्व धन्वंतरीकडे उपलब्ध आहे. पहिले इस्तेमाल करो फिर विश्वास करो. कोणा जर म्हटलं त्याला फक्त डेमो एका पंपाला देतो आम्ही, त्याला म्हणतो तू एक पंपच वापर, एक पंप वापरल्यानंतर त्याला रिझल्ट आले होतोच मध्ये पूर्ण औषध. असं कधीच घडलं नाही की RPS 76 चे रिझल्ट आले नाही. धन्यवाद.